त्यावेळी त्यांच्या सत्तेची लढाई नाही होती, त्यांच्या इगोचा इश्यू होता, अहंकारचा इश्यू होता. राजना असं वाटायचं 30 साल बाद एक साथ मंच पर दिखे राज ठाकरे और उद्धव ठाकरे, नामुमकिन बात बनी मुमकिन। मराठी अस्मिता से ज्यादा चर्चा भाइयों की जोड़ी पर। मुंबई के वर्ली इलाके में एक ऐतिहासिक क्षण तब सामने आया जब महाराष्ट्र की राजनीति के दो अहम चेहरे राज ठाकरे और उद्धव ठाकरे करीब 20 साल बाद एक ही मंच पर नजर आए। वर्षों से अलग अलग राजनीतिक राहों पर चलने वाले ये दोनों भाई पहली बार एक मंच पर खड़े हुए और यही इस पूरे आयोजन की सबसे बड़ी सुर्खी बन गई। इस कार्यक्रम का आयोजन मराठी अस्मिता के मुद्दे को लेकर किया गया था। हालांकि जनता और मीडिया का सबसे ज्यादा ध्यान मराठी अस्मिता के बजाय इस बात पर था कि आखिर कैसे 2 दशकों से दूर खड़े दो भाई एक साथ मंच साझा कर रहे हैं। मंच से राज ठाकरे ने एक लाइन कही जो चर्चा का केंद्र बन गई। मैं और उद्धव 20 साल बाद साथ आए हैं। जो बाला साहेब ठाकरे नहीं कर सके, जो हजारों लोग नहीं कर सके, वो देवेंद्र फडणवीस ने कर दिखाया। हिंदी भाषी राज्य आर्थिक रूप से पिछड़े हुए हैं। लोग वहां से गैर हिंदी राज्यों में पलायन कर रहे हैं। अगर हिंदी इतनी समर्थ भाषा होती तो वो राज्यों को आगे क्यों नहीं बढ़ा सकी। हिंदी को तीसरी भाषा बनाने की कोशिश सिर्फ ट्रेलर था। असल मकसद मुंबई को महाराष्ट्र से अलग करने का था। इन्हें देखना था कि लोग कितनी चुप्पी साधते हैं। अगर हिंदी थोपने का फैसला बिना विरोध के स्वीकार हो जाता तो अगला कदम मुंबई को महाराष्ट्र से अलग करने का होता। गुजरात में पटेलों को अलग किया गया, बाकियों को वोट बैंक बनाया गया। हरियाणा में जाटों को उकसाया गया, बाकियों को वोट बैंक। अब हमें समझ में आया कि बंटेंगे तो कटेंगे का क्या मतलब था। मेरे पास पुष्पा जैसी दाढ़ी नहीं है, वरना मैं कहता झुकेगा नहीं। हिंदुत्व पर किसी की मोनोपोली नहीं है। हमें हिंदुत्व सिखाने की जरूरत नहीं। हम सबसे ज्यादा जड़ों से जुड़े हिंदू हैं। 1992 के दंगों में हिंदुओं को बचाने वाला मराठी मानुस ही था। मुंबई की ज्यादातर जमीन अदानी ने हड़प ली है। हमें शर्म आनी चाहिए कि हमारे शहीदों ने जिस मुंबई के लिए खून बहाया, हम उसे भी नहीं बचा पा रहे। इसके बारे में इम्तियाज जलील ने क्या कहा, सुनिए। खरी गोष्ट आहे की जेव्हा त्यांचं सेपरेशन झालं होतं 2005ला, तर त्यावेळी त्यांच्या सत्तेची लढाई नाही होती, त्यांच्या इगोचा इश्यू होता, अहंकारचा इश्यू होता. राजना असं वाटायचं असं वाटू लागलं होतं की मला काही प्रॉपर ट्रीटमेंट मिळत नाही आहे, मला दुजा भाव करत आहे, सेकंडरी ट्रीटमेंट मला मिळत आहे. तर ते मोठा इश्यू नाही होता. ते मग त्यांनी आपली स्वतःची पार्टी काढली. त्यांना किती यश मिळालं ते आपल्याला माहीत आहे. पण 19 वर्षांनंतर किंवा 20 वर्षांनंतर हे दोघा भावांना कळलं की आपला जे इश्यू आहे ते महत्वाचं नाही आहे. महाराष्ट्र आणि मराठीचा मुद्दा जे आहे ते महत्वाचा आहे. आणि आपल्याला सत्तेमध्ये यायचं असेल तर आपल्या पर्सनल इश्यूज, पर्सनल इगो साईडला ठेवून आपल्याला एकत्र येण्याची आवश्यकता आहे. राज ठाकरे तर दोघांना आपला पर्सनल इश्यूज काय आहे ते घरी ठेवा. आपण मराठी आणि आम्ही महाराष्ट्रीयन, आम्ही हे बाळासाहेबांचे हे सगळं बोलत असताना तुमच्या इश्यूज जे काही असतील ते तुम्ही साईडला ठेवा. नाहीतर भारतीय जनता पार्टी तसंही तुमच्या डोक्यावर बसलेले आहे. आता 2022ला जेव्हा भारतीय जनता पार्टीला हे कळलं होतं की आपण देशामध्ये सगळीकडे आपण सत्यामध्ये येत आहे, महाराष्ट्रामध्ये आपल्याला खूप अडचण होत आहे, मग त्यांनी एक खूप चांगला खेळ खेळला. शिवसेनेचा फोडण्याचं काम जे त्यांनी केलं ते एकनाथ शिंदे साहेबांनी नाही केलं, ते भारतीय जनता पार्टीने केलं. आणि जितके लोक त्यांच्या सोबत गेलेले आहे ते सगळ्यांना माहीत आहे किती पैसे घेऊन कशासाठी ते गुवाहाटीला गेले होते. ते सगळ्यांना आता काही ते सिक्रेट राहिलेला नाही आहे. आणि जेव्हा हे दोघं भावांना कळलं की बाबा आपल्या दोघांच्या भांडणामध्ये कोणी तिसराच फायदा घेऊ लागला आणि ते आमच्या डोक्यावर बसलेला आहे आणि दुसरं सगळ्या गुजराती लोकांना महाराष्ट्रात आणून ते आमच्या डोक्यावर बसायला सांगतो, तर त्यांना ते रिअलिस्टिक सिच्युएशन जे आहे त्यांना कळलं आणि त्याने म्हटलं की नाही बाबा आपल्याला एकत्र येण्याची आवश्यकता आहे. ते एक एक्सपेरिमेंट केलं. आणि मला स्वतःला असं वाटतं की आज जे लोकांचं मूड होतं, जे लोकांमध्ये उत्साह होते, आज माझं काही देणं घेणं नाही आहे, पण मी पण टीव्हीवर बघत होतो की काय ते त्यांची बॉडी लँग्वेज काय आहे, कशा प्रकारे ते भाषण करणार आहे, काय बोलणार आहे. आणि मला स्वतःला वाटतं की म्हणजे मराठी आणि महाराष्ट्रीयन लोकांसाठी ते एक हिंदुत्वाची लाईन होती. राज ठाकरेंची जे आहे ना, तर त्यांनी अनेकदा हे स्पष्ट करून टाकलेलं आहे की मी इकडच्या मुसलमानांच्या विरोध नाही आहे, इकडच्या दुसऱ्या जातींच्या विरोध, पण मराठी त्यांचा एक अजेंडा आहे. आणि
मला स्वतःला पर्सनली मी याचं समर्थन करत नाही. ज्या प्रकारे राज ठाकरेंचे पार्टीचे कार्यकर्ता दुसऱ्या राज्यांचे लोकांना आपल्या ऑफिसमध्ये किंवा त्यांच्या दुकानात त्यांच्या कारोबारमध्ये जाऊन जे मारपीट करत आहे ते त्याचं समर्थन कोणीही करणार नाही. आणि माझा एक सल्ला आहे या दोघांना की अशा प्रकारचे हे तुम्ही केलं ना तर बहुतेक अनेक असे मराठी लोक असतील जे तुमच्या सोबत जुळायला तयार आहे, पण तुमच्या लोकांच्या अशा कृत्य बघून ते तुमच्याशी जुळणार नाही. कारण कोणालाही व्हायलन्स नको पाहिजे. त्यांचं हिंदुत्व मान्य आहे आता दोघांचं तुम्हाला? नाही, हिंदुत्वाची काय आहे, त्यांची परिभाषा काय आहे ते त्यांनी स्पष्ट करून सांगावं. आता चेंज्ड सिनॅरिओमध्ये 20-25 वर्षापूर्वी बाळासाहेब ठाकरेंचं काय होतं आणि आज इन द चेंज्ड सिनॅरिओ म्हणजे त्यांची आयडिओलॉजी त्यांची पॉलिसी सगळं बदललेले आहे ना. आज स्टेजवर आम्ही होतो, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही त्या स्टेजवर होते. जे बाळासाहेब ठाकरेंच्या काळात कधी आपल्याला विश्वासही बसू शकणार नाही होता की बाबा राष्ट्रवादीचे किंवा काँग्रेस सोबत आपण सत्तेमध्ये जाणार का. पण गेले चेंज कन्सेप्ट बदलले चाललेले आहेत राजकारण. गेले असेल ना ते सगळं आज त्यांना चिंता वाटत असेल की बाबा भारतीय जनता पार्टी ने अगर एकनाथ शिंदे को साइड में कर डाला तो हमारा क्या होगा ना, हम घर के रहेंगे ना घाट के रहेंगे. आणि तशी परिस्थिती संजय शिरसाट सारखे खूप सारे लोकांची होणार आहे की जाए तो जाए कहां. लालच के अंदर चले तो गए थे, कुछ खोके लेके तो आ गए हैं उसके अंदर, लेकिन कब तक चलने वाले उसमें. पण या दोघांचे एकत्रित येणे की या देशाला आणि महाराष्ट्राला भारतीय जनता पार्टी नको. ज्या प्रकारे त्यांच्या जे प्रोग्राम्स आणि पॉलिसीज आहे ते ज्या प्रकारे समाजामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम भारतीय जनता पार्टी करत आहे. कारण बाय हुक ऑर बाय क्रूक त्यांना सत्तेमध्ये यायचं आहे. मग मी मेलो तर चालेल, तुमची हत्या झाली तर चालेल, ते काही असू द्या. माणसाची किंमत नाही आहे त्यांच्याकडे. त्यांना कुर्सीवर बसायचं आहे आणि त्या कुर्सीवर बसण्यासाठी ते कोणत्याही प्रयोग करण्यास तयार असणार आहे. तर अशा परिस्थितीमध्ये एक वेगळा पर्याय लोकांना भेटला आणि असा पर्याय की जे महाराष्ट्रीयन लोकांचं याच्यामध्ये काही दुमत नाही आहे. आमचे वैचारिक मतभेद आहे, आमच्या पॉलिटिकल डिफरन्सेस आहे या दोघं पक्षांशी, पण एक खरी गोष्ट एक आहे की महाराष्ट्रीयन लोकांची एक बुलंद आवाज कोणी होती तर ते शिवसेना होती बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर. पण त्यांच्यामध्येही फूट पाडण्यात आली, मग शिवसेनेलाही फोडण्यात आला. आणि आता चेंज सर्कमस्टन्सेसमध्ये मला असं वाटतं की राज आणि उद्धव हे मुस्लिम समाजालाही सोबत घेतील आणि एक सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन त्यांचा मुद्दा मराठीशी आहे ना. मग इम्तियाज जलीलची बैर कशाला. मी पण मराठी बोलतो ना, चांगली मराठी बोलतो, महाराष्ट्रीयन आहे, अभिमान आहे, गर्व आहे मला मराठी बोलण्याचा गर्व आहे ना. स्वाभाविक आहे की मी महाराष्ट्रीयन शिकलेलं नाही आहे ना, पण मराठी बोलता महाराष्ट्रीयन आहेत. राजकीय दृष्टिकोनात मी कुठून शिकली आहे. सिद्धार्थ गोडंबे सोबत बोलता आता मराठी आलेली आहे आणि आता मी मराठी चॅनलवर येत आहे मराठी बोलून. तर त्यांचा मुद्दा ही मराठी आहे ना, महाराष्ट्रीयन आहे, महाराष्ट्राच्या हितासाठी आहे. उद्या अशा काळ येऊ नये की जे गुजराती लोक जे आज आपल्या बुलेट ट्रेन महाराष्ट्रीयन लोकांसाठी नसणार, हे तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. बुलेट ट्रेनचा सगळ्यात जास्त फायदा कोणाला होणार आहे तर ते गुजराती लोकांना. ते गुजराती लोक जेव्हा येतील आणि महाराष्ट्रीयन लोकांच्या डोक्यावर बसतील तर ते खूप उशीर झालेला असेल ते काळ. आज महाराष्ट्राच्या हितासाठी हे नवीन पर्याय महाराष्ट्र आणि मराठी लोकांसाठी खूप आवश्यक आहे मला असं वाटतं. निश्चितपणे